आणि आता नवीन कायद्याने एक अजून चांगलं केलं की जे गंभीर गुन्हे आहेत, अटकजन्य 7 वर्षाच्या वरचे जेवढे गुन्हे आहेत, या गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक टीमला स्पॉटवर जावं लागतं. फॉरेन्सिक व्हॅन घेऊन आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स तिथनं जमा करावा लागतो. ही पण एक अतिशय चांगली सुधारणा झाली आहे की ज्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे ह्युमन एव्हिडन्स हा खोटं बोलू शकतो, पण फॉरेन्सिक, टेक्निकल, डिजिटल, इलेक्ट्रॉनिक हे एव्हिडन्स कधीच खोटं बोलत नाही. आता जवळपास अशा गुन्ह्यांमध्ये 91.9% म्हणजे जवळपास 92% गुन्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या आता स्पॉटवर न्यायवैद्यक शास्त्र तज्ज्ञांची भेट होते, त्याच ठिकाणी पुरावे गोळा होतात आणि ब्लॉकचेन पद्धतीने ते पुरावे स्टोअर आपण करतो की जेणेकरून त्याच्यामध्ये टॅम्परिंग करता येणार नाही. फिर्यादीला मालमत्ता परत करण्याचं प्रमाणही या कायद्यांमुळे वाढलं आहे, कारण पूर्वी फिर्यादीला खूप कोर्टात जावं लागायचं, काय काय करावं लागायचं. या कायद्याने तेही सोपं केलेलं आहे. त्यामुळे 76.14% आता फिर्यादीला मालमत्ता त्या ठिकाणी परत मिळण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. आता आपण जर महिलांविरोधातले गुन्हे जर बघितले तर आपल्याला माहिती आहे की 2013 पासून सातत्याने या गुन्ह्यांमध्ये वाढ होते. आणि वाढ होण्याचं कारण असं आहे की गुन्ह्यांचं रजिस्ट्रेशन फ्री झालेलं आहे आणि 2013च्या अमेंडमेंटमुळे एक स्टेप वरचा गुन्हा झाला आहे. म्हणजे पूर्वी ज्याला छेडखानी म्हणायचो तो आता रेप मानला जातो. अशा पद्धतीने एक एक स्टेप वर झालेला आहे. आणि म्हणून या गुन्ह्यांमध्ये म्हणजे मी नेहमी असं सांगतो की एक समाधान याच्यात आहे. पूर्वीही कदाचित गुन्हे घडत होते, परंतु घरच्यांच्या किंवा जे काही समाज आहे त्याच्या दबावाखाली या ठिकाणी त्या संदर्भातलं रजिस्ट्रेशन केलं जात नव्हतं. आता रजिस्ट्रेशन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि याचं कारण माहिती आहे, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आता 2026च्या पर्यंत जे आपण काही विश्लेषण केलं तर याच्यामध्ये जुने सगळे गुन्हे, बलात्कारांच्या गुन्ह्यांमध्ये 4434 प्रकरणात ओळखीचे आरोपी आहेत आणि फक्त 5 प्रकरणांमध्ये अनोळखी आरोपी आहेत. या ओळखीच्या आरोपींमध्येही नातेवाईकांचं प्रमाण हे सर्वाधिक आहे. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये समाजाचं प्रेशर असायचं, घरच्यांचं प्रेशर असायचं की गुन्हा दाखल करू नका. आज ते गुन्हे दाखल करतायत आणि हे चांगलं आहे. 99.89% या गुन्ह्यामधले गुन्हेगार ओळखीचे आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की याला दोन्ही पद्धतीनं पाहता येईल. गुन्हे वाढतायत असंही पाहता येईल, पण त्याच वेळी समाज जर सुधारायचा असेल तर हे जे हायडिंग बिलो द कार्पेट आपण म्हणतो, दाबून ठेवा, सांगू नका, घराची इज्जत, हे जर संपलं आणि त्या घरच्याही लोकांना किंवा ओळखीच्या लोकांना लक्षात आलं की असे गुन्हे दाखल होत आहेत तर कदाचित यामध्ये मोठा परिणाम होईल. दुसरं, याच्यामध्ये नवीन कायद्याने 60 दिवसाच्या आत आपल्याला चार्जशीट दाखल करायला सांगितली आहे. मला सांगताना आनंद वाटतो की आता मे 2026 अखेर चार्जशीट 7 दिवसात 60 डेजमध्ये दाखल होण्याची जी काही आपली पर्सेंटेज आहे ते 99.48% आहे. म्हणजे जवळपास एखाद दुसरा गुन्हा सोडला तर सगळ्या गुन्ह्यांमध्ये 60 दिवसाच्या आत चार्जशीट त्या ठिकाणी चाललेली आहे. एक मुद्दा परत या ठिकाणी महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याचा जो नेहमी आपल्याकडे चर्चेला येतो, नानाभाऊ आपण पण काही बोललात त्या संदर्भात, त्यातही मी सांगतो मुद्दाम, कारण मी अनेक वेळा सांगितलं की याचं विश्लेषण जे आहे इयर ऑन इयर नाही करतायत. 2-2, 3-3 वर्षांनी ते आपल्या घरी येतात, सापडतात. आणि म्हणून 2021 ते 26 असा एकत्रित आकडा तुम्हाला सांगतो. 2021 ते 26 बेपत्ता झालेल्या, आपल्याला माहिती आहे की याच्यातही सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे कुठल्याही कारणानं ती घरून निघून गेली तरी बेपत्ता आणि किडनॅपिंग अशा प्रकारचाच गुन्हा आपल्याला दाखल करावा लागतो.
दुसरा गुन्हा दाखल करता येत नाही. तर आपण जर बघितलं तर 2021 पासून 26 पर्यंत बेपत्ता झालेल्या महिला 2,34,811, त्यापैकी शोध लागल्या आणि आपल्या घरी पोहोचलेल्या महिला 2,17,758, म्हणजे 93% महिला यातल्या या घरी पोहोचल्यात. आणि हे जे 21 ते 26 सांगतोय, 25 आणि 26च्या 27-28 पर्यंत येतातच, सापडतातच. फारच कमी अशा होतात की ज्या आपल्याला सापडत नाहीत. आणि यातही आपण जर बघितलं तर विशेषतः 23 ते 26च्या काळातलं विश्लेषण आपण केलं की कारणं काय असतात. आता मुलींच्या बाबतीत सर्वात मोठं कारण आहे प्रेम प्रकरण. 46.32% केसेस मुलींच्या निघून जाण्याच्या किंवा या बेपत्ताच्या या प्रेम प्रकरणात नाहीत. 20% कौटुंबिक वादात नाहीत. 2.81% मानसिक तणावात नाहीत. बाकी मग छोटे छोटे आहेत. आणि अपहरणाच्या ज्या केसेस आहेत एकूण या सगळ्या याच्यात त्या केवळ 5.25% आहेत, ओन्ली 5.25%. मुलांच्या बाबतीत कारणं थोडी वेगळी आहेत. प्रेम प्रकरणं 9.12% आहे आणि कौटुंबिक वाद ह्या 32% आहे मुलांच्या बाबतीत. आणि मग बाकी सगळे आहेत. मुलांच्या बाबतीत अपहरण 4.47% आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर कदाचित ही आकडेवारी मिसलिडिंग वाटते. आता जर एखाद्याला सांगितलं की 3 वर्षामध्ये 2 लाखाच्या वर अपहरण झालं किंवा त्या ठिकाणी बेपत्ता झाल्या तर असं वाटतं काय चाललंय. पण ज्यावेळेस परत येण्याचा रेट आपण बघतो त्यावेळी लक्षात येतं की दुर्दैवाने समाजामधली या अडचणी आहेत ज्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील. समाजामधले हे प्रॉब्लेम्स आपल्याला समजून घ्यावे लागतील. आज ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून 43,591 बालकांचा शोध हा आपल्या पोलिसांनी या ठिकाणी लावला आणि त्यांना घरी नेलाय, घरापर्यंत पोहोचवलेलं आहे. या ठिकाणी आपण फास्ट ट्रॅकच्या संदर्भात देखील अनेक विषय मांडले. खरं म्हणजे नरसापूरच्या घटनेचा तर आपण उल्लेख केलाच. 59 दिवसात तिहेरी फाशीची शिक्षा. पण हेच बेंचमार्क आपल्याला करायचं आहे. आणि मुळामध्ये मी जसं सांगितलं की पोलीस आपला तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल करू शकतात, पण त्याच्यानंतरचं काम हे मात्र ज्युडिशियरीचं आहे. नवीन कायद्याने एक सोय केली आहे की आता ज्युडिशियरी ते पूर्वीप्रमाणे तारखावर तारखा ज्या मागता यायच्या त्या आता मागता येत नाहीत. 2 तारखांपेक्षा जास्त ॲडजमेंटच आता मागता येत नाही. आणि मुळामध्ये अनेक फास्ट ट्रॅक कोर्ट अजून डेझिग्नेट व्हायचे आहेत. त्यामुळे या संदर्भात जोपर्यंत राज्य सरकार आणि न्यायालय एकत्रितपणे एफर्ट करणार नाही तोपर्यंत सगळ्या केसेसमध्ये आपली जी अपेक्षा आहे 2 महिन्यात 3 महिन्यात निकाल यावा ती येणं कदाचित कठीण आहे. पण आम्हाला न्यायालयाकडनं सहकार्य मिळत आहे. त्यांच्याही काही अडचणी आहेत त्याही आम्ही दूर करतो. आणि मला विश्वास आहे की हा एक बेंचमार्क जो आपण सेट केला आहे हा पुढच्या अनेक गुन्ह्यांमध्ये या ठिकाणी आपल्याला करता येईल.